एकतर रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। एकतर रिलायन्स नागोटे कंपनीमध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। कोण म्हणतंय देणार नाही, कोण म्हणतंय देणार नाही। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची। एकतर रिलायन्स नागोटे कंपनीमध्ये नोकरी द्या, जमिनी परत करा। एकतर रिलायन्स कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी द्या। कोण म्हणतंय देणार नाही, कोण म्हणतंय देणार नाही। प्रकल्पग्रस्त एकजुटीचा, प्रकल्पग्रस्त एकजुटीचा। माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथे दिनांक 24/6/2020 रोजी मीटिंग झाली। त्या मीटिंग मध्ये अशा आदेश देण्यात आले काही 7 दिवसात 324 प्रकल्पग्रस्तांचा पडताळणी करून 2 महिन्यात कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी रायगड आणि रिलायन्स नागोटे कंपनी अधिकारी यांना देण्यात आले। परंतु हे रिलायन्स अधिकारी आणि जिल्हाधिकारी चालढकल करत असल्यामुळे आम्ही 2-3 महिन्यानंतर 4 महिने गेले आणि आम्ही नंतर विचार केला सर्व प्रकल्पग्रस्तांनी आझाद मैदान परत बसूया आणि त्याच्या संदर्भात चालढकल करत असल्यामुळे आम्ही आझाद मैदानामध्ये बसलो आणि आम्ही कॉल इथं येतील तरच आम्ही उठणार, नाही तर उठणार नाही आणि कायम नोकरी पाहिजे। परंतु त्यांनी नागोटला आपला तलाठी सजा नागोटे आणि तलाठी सजा लिस्ट काढलेली आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट मध्ये आधी काढलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट संदर्भात मान्य नसून आम्हाला कायमस्वरूपी नोकरी पाहिजे हीच आमची मागणी आहे। आणि नाही दिले जिथपर्यंत देत नाही तिथपर्यंत आम्ही इथं बसून होणार। आम्हाला कॉल द्या तेव्हा आम्ही उठणार।